आए तेरे पास मेरे यीशु तेरे द्वार, आए तेरे पास मेरे यीशु तेरे द्वार। विनती है हमारी सुन ले मेरी पुकार, विनती है हमारी सुन ले मेरी पुकार। आए तेरे पास मेरे यीशु तेरे द्वार, आए तेरे पास मेरे यीशु तेरे द्वार। सर्वांना जय ख्रिस्त। पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो। ख्रिस्त काय प्रिय बंधू भगिनो, आज येशू आमच्या समोर एका दासामध्ये आणि त्याच्या मालकामध्ये कसा संबंध असला पाहिजे ते आपल्याला सांगतो। एक दास, एक सेवक आपल्या मालकाचे काम करतो। मालक दासाची सेवा नाही करतो, पण दास मालकाची सेवा करतो। ही जिम्मेदारी दासाची असते। जे काम त्याला दिलेले आहे मालकाने ते व्यवस्थित प्रामाणिकपणे पूर्ण करण्यास। आपण सर्व सेवक कशी आहोत हे जगात जगतो। आम्हाला अनेक काम भेटलेले आहे। आपण नोकरीला जातो, अनेक काम आपण करतो आणि काम करत असताना एक कामाचे फळ आम्हाला काय मिळणार ते आता शोधलं नाही पाहिजे। प्रामाणिकपणे आपण आमचे काम केलं पाहिजे आणि जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करणार ते कामाद्वारे पवित्र होणार। आम्हाला ते चांगले काम करून खुशी भेटणार। मालक तो आम्हाला योग्य त्याचे प्रतिफळ देणारच आहे। परंतु जेव्हा आपण प्रामाणिकपणे आनंदाने प्रेमाने जे काम आम्हाला दिले ते करतो त्याच्याद्वारे आपल्याला आनंद मिळतो, आपण पवित्र बनतो। तर प्रभू येशू आपल्याला हेच सांगत आहे, जी जी जिम्मेदारी आम्हाला दिलेली आहे छोटी किंवा मोठी ती प्रेमाने आम्ही केलं पाहिजे। जे देवाने आम्हाला हे कार्य सोपवलेले आहे तो आम्हाला त्याचे प्रतिफळ भेटणार। आजच्या पहिल्या वाचनाने आम्हाला तेच संदेश मिळत आहे। प्रामाणिकपणे आम्ही जीवन जगायचे आहे। आमच्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना आम्ही चांगला उदाहरण दिलं पाहिजे। संत लिओ द ग्रेट महागुरु पंडित याची आज स्मृती दिवस आपण साजरा करत आहोत। त्याचे जीवन आदर्श होते। देवाच्या मूल्याप्रमाणे तो आपले जीवन जगलो आणि तोच रस्ता अपनावण्यास तो आज आम्हाला हाक मारतो। आपण या पवित्र सामन्यात एकमेकांसाठी प्रार्थना करूया। विशेष करून जे आपले निवडलेले प्रतिनिधी असतात, जे मंत्री असतात, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, अनेक आपले निवडलेले माणसांनी ते जे आपले सेवक आहेत त्यांनी सेवा करून लोकांची पवित्रता मानण्यास नाही, लोकांची सेवा घेण्यास आपण सर्वांची आठवण करून सर्वांना या मिसामध्ये दिनात प्रभू चरणी अर्पण करूया। आणि बरेचशे वेळी आम्ही चुकलेले आहोत। आपल्या सर्व चुकांची आठवण करून प्रभूकडे क्षमा मागून बरोबर म्हणूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुकीजवळ मी कबूल करतो की कर्माने शब्दाने कृत्याने मी फार पाप केले आहे। माझा अपराध
तुम्हारी पवित्र कन्या सर्व संतांना व तुम्हा बंधूंना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराचा सरसमोर परमेश्वरा महोदया करो आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सत्कालिक जीवनाकडे निभो. हे प्रभु महोदया कर. हे ख्रिस्ता महोदया कर. हे प्रभु महोदया कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा आमच्या स्वर्गीय बाबा, प्रेतरूपी खडकावर उभारलेल्या ख्रिस्त सभेवर नरकाच्या शक्तीला तू कधी विजयी होऊ देणार नाहीस. परंतु संत लिओ महान यांच्या प्रार्थनेच्या सहाय्यामुळे तुझ्या दिव्य सत्याशी आम्हाला एकनिष्ठ ठेव व तुझ्या शांतीच्या राजापासून आम्हाला दूर ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याचे एकाच सरकार जिवंत राहणारा राज करणारा एकच परमेश्वराचा पुत्र आमच्या प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पॉलचे तिथला पत्र यातून घेतलेले वाचन. सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यामध्ये दृढ राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे. त्या चहाडखोर, मदपानासक्त नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिकवण द्यावे की त्यांनी आपल्या पतीवर आणि मुलाबाळावर प्रेम करावे. त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, कामात मग्न, मयाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे. म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे म्हणून त्यांना बोध कर. सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा किंता आपणाला दाखव. शुद्धता, गांभीर्य आणि ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिकवण युक्त असू दे. यासाठी की विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जगा नसल्यामुळे त्याला लाज वाटे. कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. तो आपल्याला असे शिकवतो की धन्य आशा प्राप्तीचे म्हणजे आपला थोर देव आणि तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला आणि एहिकी वासनाला नाकारून संप्रत्यच्या युगात मर्यादेने, नीतीने आणि सुभक्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने कडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. नीतिमानाचे तारण परमेश्वरापासून होते. नीतिमानाचे तारण परमेश्वरापासून होते. परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि सदाचार्याने वाग. देशात वस्ती करून राहा. इमानाने चाल म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तो तुझा मनोरथ पूर्ण करेल. प्रतिसाद. नीतिमानाचे तारण परमेश्वरापासून होते. नीतिमानाचे तारण परमेश्वरापासून होते. नीतिमान लोकांच्या दानचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते. त्याचे वर्तन सर्वकाळ टिकेल. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. प्रतिसाद. नीतिमानाचे तारण परमेश्वरापासून होते. नीतिमानाचे तारण परमेश्वरापासून होते.
वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सदैव निवास करतील. प्रतिसाद: नीतिमानाचे तारण परमेश्वरापासून होते. जयघोष. आलेलुया, आलेलुया. हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ते नेत्राला प्रकाश देतात. आलेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, तुम्हापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल काय, आताच येऊन जेवायला बस. उलट म्हणजे जेवण तयार कर, म्हणजे खाण्यापिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तू खा आणि पी, असे तो त्याला म्हणणार नाही काय. सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय. त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही सांगितलेल्या कामाचे नोकर आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे होणार. प्रभूचे हे शुभ वर्तमान. बंधुभगिनींनो, आपले बलिदान सर समर्पित त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, आम्ही आणलेल्या या दानाद्वारे तुझ्या प्रजाजनांना तुझा मंगल प्रकाशते. तुझ्या मार्गदर्शनाखाली व तुला प्रिय अशा धर्म मेंढपाळाच्या नेतृत्वाखाली तुझ्या ख्रिस्त सभेची सर्वत्र वाढ कर. ही प्रार्थना मी आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया.
हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानवे योग्य व तारणदायक आहे. संत लिओ याच्या सन्मानात हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. म्हणून सरदूत व सरसंत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरलेले आहे. परम स्वर्गाचे जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे प्रबंध, परम स्वर्गाचे जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखाला त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर फोडून आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्ते आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात ते विद्या जीवनदायी भाकर व आधारदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरूंची सारथी तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तदायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडून दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता कन्याकुमारी मरिया, संत युसेफ तिच्या पती, सारे प्रसिद्ध व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याची क्रिया हे सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सदा हो. जे काम आम्हाला सोपवलेले आहे ते आम्ही प्रेमाने प्रामाणिकपणे करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे ईश्च्या शब्दाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकराची आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला माफ पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो.
म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैभव देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास आनंदाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारी देवाची कृपा यांच्या भोजनास बोलवण्यात आले ते आपण सर्वधन्य. आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ज्याप्रमाणे या पवित्र भोजनाने तू तुझ्या ख्रिस्त सभेचे पोषण करतोस, त्याप्रमाणे तुझ्या मायेच्या पंखाखाली तिचा सदैव सांभाळ कर. तुझ्या समर्थ मार्गदर्शनाखाली तिचा विकास कर व तिला श्रद्धेशी एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना मी प्रभू इष्ट नामाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सरकार राहो. जा ख्रिस्ताची शांतीने आणि प्रेमाने प्रमाणपणे जीवन जगण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा हो. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. हो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा हो. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे, त्यांना मिळतो तारणाचा आनंद, त्यांना मिळतो तारणाचा